तसंच पंढरपूर कॉरिडॉरच्या संदर्भात देखील माझ्याकडे एक निवेदन आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तिथले पालकमंत्री आहेत, CEO आहेत, कलेक्टर आहेत, पण त्याच्यामधून काही फलनिष्पत्ती झाली नाही. विखे पाटील साहेब, आपण पण पंढरपूरचे, सोलापूरचे पालकमंत्री होता. तर माझी विनंती आहे की तिथली स्थानिक जी कॉरिडॉर विरोधी समिती आहे त्यांच्याबरोबर आपण, मी मंत्र्यांची नावं म्हणजे सुचवते एवढ्यासाठी की आम्ही कोण नाही आहोत, पण असं वाटतं की एखादेच त्यांनी पण पूर्वी काम केलेलं असल्यामुळे चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन आणि उदय सामंत यांना मी सरकारला अशी विनंती करेल की त्यांनी त्या कॉरिडॉर बाधित लोकांशी बोलून काय तोडगा काढतोय जर का, कारण त्यांचं लेखी निवेदन आहे की आमच्याशी उपजिल्हाधिकारी बोलले नाहीत, जिल्हाधिकारी बोलले नाहीत, आमच्याशी विभागीय आयुक्त बोलले नाहीत, कुणीच त्यांच्याशी बोललेलं नाही आणि म्हणून या संदर्भात लक्ष वेधते. आता पंढरपूर कॉरिडॉरच्या संबंधाने आतापर्यंत फक्त दडपशाही चालू आहे, विश्वासात घ्यायचं काही नावही नाही. म्हणून आमच्या ज्येष्ठ भगिनी आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी सभापती, विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर नीलमताई गोरे यांनी विधिमंडळामध्ये लक्षवेधी मांडले आणि लक्ष वेधून घेतलेलं आहे. त्यांनी अशी मागणी केलेली आहे की 3 मंत्र्यांची एक समिती करा, चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर गिरीश महाजन, त्याचबरोबर उदयजी सामंत यांची कमिटी करायची आणि त्या कमिटीशी तुम्ही बोलणार का,